निर्मला सीतारामन या देशाच्या सध्याच्या अर्थमंत्री असून त्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. संरक्षण मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि सलग 9 वेळा संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान त्यांनी आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, कर रचना, महिलांसाठी योजना आणि मध्यम वर्गाला दिलासा देणाऱ्या तरतुदींवर सविस्तर भाष्य केलं. मात्र अलीकडील अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली एकूण तरतूद 53 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात असतानाच देशाच्या या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झालंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय अर्थार्थ. देशाचा नवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला असून नेहमीप्रमाणे सरकारकडून ऐतिहासिक, लोकाभिमुख आणि विकासभिमुख असे शब्द वापरले जात आहेत. पण सामान्य माणसासाठी खरा प्रश्न एकच आहे की माझ्या रोजच्या आयुष्यात काय बदलणार, काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार. कारण बजेट कागदावर मोठं असतं पण त्याचा परिणाम थेट खिशावर होतो. यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार 53 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तरीही शेअर बाजाराने लगेच उत्साही प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामागे कारणंही तितकीच महत्त्वाची आहेत. सर्वात आधी बोलूया काय महाग होणार याबद्दल. या बजेटमध्ये सरकारने लक्झरी आणि गैरआवश्यक वस्तूंवर कराचा बोजा वाढवलेला दिसतो. पीसीबी फ्लेक्स सीट्स, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, लक्झरी घड्याळ, परदेशी परफ्यूम, फिल्टर खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, दारू, सिगारेट आणि काही खनिज पदार्थ या सगळ्या गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. म्हणजेच थेट संदेश असा आहे की चैन, व्यसन आणि आयात केलेल्या वस्तूंवर खर्च वाढणार. सरकारला देशांतर्गत उत्पादनाला चालना द्यायची असून अनावश्यक आयातीवर आळा घालायचा आहे. आता प्रश्न असा आहे, सामान्य माणसाला दिलासा नक्की कुठे मिळणार? तर तो दिलासा पूर्णपणे गायब झालेला नसून या अर्थसंकल्पात काही अत्यंत महत्त्वाच्या आणि रोजच्या गरजेच्या गोष्टी स्वस्त करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय उपकरणं, कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधं स्वस्त होणं म्हणजे थेट रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा. लिथियम आयन बॅटरी, ईव्ही बॅटरी, ईव्ही वाहन, मोटारसायकल स्वस्त होणं म्हणजे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा हा सरकारचा स्पष्ट उद्देश आहे. इतकंच नाही तर मोबाईल फोन, LED आणि LCD उपकरणं, सोलार पॅनल, भारतात बनलेले कपडे, फ्रोझन मासे, CNG, बायोगॅस, सोलरशी संबंधित वस्तू, अपघात विमा आणि शिक्षणासाठी परदेशी सेवा घेणंही स्वस्त होणार आहे. म्हणजे सरकार एकीकडे पर्यावरणपूरक धोरण पुढे नेत आहे आणि दुसरीकडे मेक इन इंडियाला थेट पाठबळ देत आहे. पण तरीही शेअर बाजार का नाराज आहे? कारण बाजाराला मोठ्या घोषणा नको असतात, तर थेट नफ्याच्या शक्यता दिसायला हव्या असतात. या बजेटमध्ये मोठ्या उद्योगांसाठी झटपट फायदा देणाऱ्या घोषणा कमी आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. मात्र सामान्य नागरिकांच्या दृष्टीने पाहिलं तर हा अर्थसंकल्प तात्काळ धक्का देणारा नाही, तर हळूहळू परिणाम करणारा आहे. एकूणच पाहिलं तर हा अर्थसंकल्प फटाक्याचा नाही तर दिशादर्शक नक्कीच आहे. लक्झरी वस्तू महाग, गरजेच्या गोष्टी स्वस्त, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर ही सरकारची रणनीती स्पष्ट आहे. आता याचा खरा फायदा सामान्य माणसाला किती मिळतो हे येणाऱ्या महिन्यात दिसेलच. पण एक गोष्ट नक्की, हा बजेट फक्त आकड्याचा खेळ नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडला जात आहे.